उपचाराचे एवढे बिल कसे वाढते? मनसेचा डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांवर मोर्चा वळणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर जनता प्रचंड संतापली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता यावर लक्ष केंद्रित करत उपचाराचे एवढे बिल कसे वाढते याचा जाब विचारण्याकरता मनसेचा डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांवर मोर्चा वळणार आहे. डोंबिवलीतील अनेक खासगी रुग्णालयांतील उपचाराची बिलं पाहून रुग्णांचे नातेवाईक मनसेच्या शाखेत आपली समस्या मांडतात. आता बस, या रुग्णालयांना जाब विचारण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत म्हणाले, कोरोना महामारीचे संकट जरी गेले असले तरी आजही अनेक रोग दिसून येतात. मधुमेह, हृदयविकाराचे झटके, नेत्रविकार, रक्तदाब व इतर अनेक आजार वाढत आहेत. या आजारांवरील उपचारांचा खर्च अफाट आहे. मनसे विभागाध्यक्ष ऋतिकेश गवळी, उपविभागाध्यक्ष मंगेश तावडे यांच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील संगीतावाडी, रघुवीर नगर व दत्तनगर विभागातील नागरिकांकरिता आरोग्य शिबिर आयोजित केले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्याकरता डिपॉझिटचा जो प्रकार घडला, डिपॉझिट किंवा उपचाराच्या मोठ्या रकमेचं बिल, यावरून डोंबिवलीतील रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालय व्यवस्थापन यांच्यात वाद होत असतात. मनसेच्या शाखेत अशा अनेक तक्रारी येत असतात. मनसे याची माहिती घेऊन उपचार करताना शासनाच्या कोणत्या योजना कोणत्या रुग्णालयात आहेत याबाबत जनजागृती करत आहे. सर्वसामान्य डोंबिवलीकरांना माफक दरात उपचार मिळावे व रुग्णांची लूट थांबावी म्हणून मनसे डोंबिवली शहराच्या वतीने आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. महाराष्ट्र अपडेट 24 साठी शंकर जाधव, डोंबिवली. जसं आपण आता बघतो आहोत की कोविड झाल्यानंतर कोविडचे दुष्परिणाम बऱ्याच जणांना जाणवायला लागलेले आहेत. त्यामध्ये अवेळी हृदयविकाराचे झटके होऊन अनेक नागरिकांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे. अनेकांना डायबिटीस सारख्या रोगाने ग्रासलेलं आहे. आणि त्याचबरोबर आजकालची जीवनशैली, धकाधकीचं जीवन, या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत यानुसार अनेक नागरिक ह्या सगळ्या त्रासांमधनं जात आहेत. आणि आजकाल असं झालंय की या ज्या काही सगळे आजार जे आहेत या आजारांवरचा उपचार आहे तो बऱ्याच खर्चिक प्रमाणात आहे. त्याकरता आमचे विभागाध्यक्ष श्री ऋतिकेश गवळी, उपविभागाध्यक्ष मंगेश तावडे आणि त्यांचे सर्व शाखाध्यक्ष सहकारी यांच्या माध्यमातून संगीतावाडी, दत्तनगर आणि रघुवीरनगर या प्रभागातील नागरिकांकरता आज इथे आरोग्य शिबिराचं आयोजित केलेलं आहे. ASG रुग्णालय जे आहे, नेत्र तपासणीचं त्यांचं ते रुग्णालय आहे, त्यांच्यामार्फत डोळ्यांची जी काही तपासणी आहे त्याच्यात नंबर असणं, चष्मा असणं किंवा आजकाल एक नवीन डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून जो आहे की डायबिटीसमुळे डोळ्यांना दृष्टी कमी होणे, अंधत्व येणे यासारख्या जे काही रोग होत आहेत किंवा आजार होत आहेत या आजारांवरती उपचार पद्धती ही अत्यंत माफक दरात ही त्यांच्यामार्फत केली जाणार आहे. त्याचबरोबर RR हॉस्पिटल जे आता केअर 1 या नावाने ओळखलं जाते त्यांच्या माध्यमातून रक्तशर्करा असेल, रक्तदाब असेल आणि इतर ज्या काही बोन डेन्सिटीच्या वगैरे त्या टेस्ट त्यांच्यामार्फत इथे आम्ही मोफत त्यांचं करून देतोय. त्याचबरोबर ज्या काही म्हणजे मूतखड्यासारखी सर्जरी असेल किंवा अँजिओप्लास्टी असेल किंवा कॅन्सरच्या काही सर्जरी असेल, गर्भाशयातल्या गाठी ज्या आहेत, प्रोस्टेटचे ऑपरेशन आहेत, यासारख्या ज्या आहेत त्या योजनेच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यामार्फत त्या मोफत RR उर्फ केअर 1 या हॉस्पिटलमार्फत करून देण्यात येते. त्याकरता आज इथे हे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी आतापर्यंत त्याला चांगला भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे. आपण असं बघतो की मंगेशकर ज्या रुग्णालयात जी काही घटना घडली किंवा त्यांच्याकडनं जे काही अगोदर डिपॉझिट मागितलं गेलं आणि त्यातून तो सगळा प्रकार झाला, हे खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. डोंबिवली इथल्या काही रुग्णालयांमध्ये असे प्रकार सर्रास घडत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झालेल्या आहेत. आम्ही त्याबाबतची माहिती घेतोय. याविषयी जनजागृती करणं, शासनाच्या योजना काय आहेत, शासनाच्या कोणत्या योजना कोणत्या हॉस्पिटलमध्ये चालू आहेत, जिथे सर्वसामान्य डोंबिवलीकर नागरिकांना माफक दरात योग्य उपचार होतील याबाबत आम्ही माहिती घेतोय. आणि लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व रुग्णांची अवाजवी लूट थांबावी आणि त्यांना योग्य
पद्धतीने उपचार माफक दरात मिळावे याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे आपली भूमिका लवकरच जाहीर केली जाईल.